अध्याय 19 श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागला सिद्ध्याच्या चरणा सगर संपुष्ट जोडिया जाना विनोदसे ते वेळी जय जयाची योगेश्वरा भक्त जन मनोहरा तुची तूच ज्योती अंधकारा भवसागर तारक तू अज्ञान तिमिर रंजनित निजलो होतो मदन मद गुरुचरित्र मज अमृत प्राशन करिले दातारा त्याने झाले मज चेत ज्ञान सूर्यप्रकाश होत तुझे कृपेने जागृत जाहलो स्वामी सिद्धमुनी पुढील कथा विस्तारा कृपा करी गा तारा निरपावी जी योगेश्वरा म्हणू लागला चरणासे एकूण शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण सांगतसे विस्तारून गुरु महिमा अनुपम शेषोत्तमा नामांकित सांगेन एक गुरुची कथा औदुंबर वृक्ष खालता होते श्री गुरु परियेसा एकूण सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष त्यातून का प्रीती औदुंबरी अश्वस्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार श्री गुरुसी आवडे या औदुंबर कौन कारण निरुपमावे सिद्धमणी नामांकिता सांगेन त्याची या वृत्तांता जंदी नरसी अवतार होता हिरण्यकश्यप वधार्थ नखे कौरुण्या देत्यासी विदारिले कोपेशी आतळी काढून हर्षी घालितसे माळगळा तया देत्याच्या पोटी विष होते काळकुटी जैसे ओढ वाग्नी सिंध पोटी तैसे विष परिसा विदारण्य करीत देत्यासी वेधले विष त्या नखासी तापले नखे परिस यश शिष एकचित्ता तैसे समीर महालक्ष्मी येऊन आले अधिप्रीती औदुंबर फळे नमी शांती करणे नखासी तैवेळी शीतलार्थ नखे रोवली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला नरसिंह देव देता झाला लक्ष्मी सखेव संतोषिने उभय देव वर देती तैवेळी औदुंबरासी देतो वर रसिकेशी सदा सफळ तुझी होसी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीची काम्य होता तुझे तुझ देखता परियसा उग्र विष शांत होय जे सेविती मनुष्य लोका कामना करुणी अनेक फळप्राप्ती होय निक पाप वेगळा होय नर वाजणारी सेवा करिता पुत्र होतील संवत्सरता जे धन असते दैन्य पीडिता सेविती होती स्त्रियायुक्त तुझे छायेसी जळांत स्नान करिता पुण्यबोध भागीरथीचे स्नान करिता तिथे पुण्य परियेसा तुझे छाये बसवून जे जन करती अनुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फळ होय त्यासी तुझ सेवी त्या नरासी व्याधील न होय गवनी दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी पुनित होय परियसा जे जन कल्पनीय मानसी तुझ सेविती भाविसी कल्पनापूर्ती भरवसी कल्पवृक्ष तुझी होसी मी सदा तुझे तुझ वसे तुझपाशी लक्ष्मी सहित संतोषी म्हणून वर देती हर्षी नरसिंह सरस्वती मूर्ती ते वेळी ऐसा वृक्ष औदुंबरू कलविवी तुझी कल्पतरू नरसिंह मूर्ती होता उग्र शांत झाली तया या कारणे श्री गुरुमूर्ती नरसिंह मंत्री उपासना करती उग्र करावया शांती औदुंबरी वास करती अवतार आपण त्याचे स्थान आपले सासे त्याचे याची ख्याती करावया उग्र तेजे म्हणून वास औदुंबरी सहज वृक्ष औदुंबर कल्पवृक्ष समान तरु विशेष वास करी गुरु कल्पिले फळे तेथ होती तया तारणार्थ पावन करी सर्व तीर्थ अवतार तरी तया कल्पद्रुमी ध्रुवमातळी होते श्री गुरु चंद्रमौळी ब्रह्मा विष्णू नेत्रभाळे मनुष्य देह द्रोणिया भक्तजन तारणार्थ पावन करी सर्व तीर्थ अवतार तरी मूर्ती श्री गुरुनाथ भूमी वरी वर्ततसे वृक्षातरी अहर्निशी श्री गुरु अस्ति गोप्येशी मध्यांग काळ समयासी समारंभ होय तेथे आम्रेश्वर सानिध्याने वस्ती 64 योगिनी पूजा करावया मध्याग्नी श्री गुरुदेवी येती नित्य मन नमन करून भक्तीची नेती आपल्या मंदिराची पूजा करती भविधानेची गंध परिमळ सुगंधयुक्त आरोग्य तया घरी पुनरपी येती औदुंबरी एखादा समय तुझ्यापरी विस्मय करीती एक नियम म्हणती दया भिनव येती कैसा न करी भिक्षाग्रामात ऐसा असे सदा अरण्यवासा कवनेपरी काळकंठी पाहू याचे वर्तमान एखादा नर ठेवून नित्य भिक्षा कोठून पाहू अंत येती शरासी येसे विचारून या मानसी गेले संगम स्थानासी मध्यांग समन्यासी तयासी उपजे भय अंतकरणी जे पाहो म्हणती गुरुचा अंत तेची देखती यमाचा पंथ ऐसे विप्र मंदोन्मत अधोगती तोची जाती उपजता भय ब्राह्मणासी गेले आपल्या स्थानासी तव गंगा युनुज तडीयेसी होती वृत्ती राखित त्याने देखील श्री गुरुसी योगिनी आल्या पूजेसी गंगेमध्ये येता कैसी वाट झाली जळत
जळांत विस्मय करती तो नर म्हणे कैसा इतीश्वर द्विभाग झाले गंग नीर केवी गेले गंगेत श्री गुरुनाथ नमुन्या पूजी करती योगिन्या भिक्षा देते करुण्या आले मावती बाहेर पाहता होता गंगा अनुज म्हणे कैसे झाले चोच अवतार होईल ईश्वर काज म्हणण्या पूजिती देवकन्या ये रे दिवशी मावती हाती घेऊन आरती देवकन्या ओळती श्री गुरुदेव नमुन्या पुन्हा गंगा प्रवाद श्री गुरु निघाले योगिनी सहित जोका नर होता पाहत तोही गेला सेवेची नदी तिरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत गुरु भीतरी दिसे अनुपम पुरु श्री रत्न खचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसे तेज दिनकर गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपल्या मंदिराप्रती सिंहासन रत्न खचिते वैसो घातले ते वेळी पूजा करते विधीशी उपचारे षोडशी अनेक परी षडत्रेसी आरोगण केले ते वेळी देखून या नरासी म्हणते तू का आलासी विनवी नर स्वामीशी सहज आलो दर्शना ऐसे पुण्या अनन्य शरण तल्लीन होणे अंतकरण म्हणे स्वामी गिरिजा रमण होसे त्रिमूर्ती तुची एक न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टन तू तारक भावार्न उद्धारावे स्वामिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतारलासी अज्ञान म्हणजे रजनीशी ज्योती स्वरूप तुची एक तुझे दर्शन होय ज्यासी सर्वाभिष्ट होती त्यासी इह पर आणि यासी जोडी क्षण न लागता ऐसे नाना परी देखा सूत्र करी जो तो नर एका संतोषीने गुरु नायक आश्वासिले ते वेळी श्री गुरु म्हणती त्यासी तुझे दैन्य गेले परीसा जी इच्छा मानसी सकाभिष्ट पाविसे तुवा पाहिले वर्तमानसी न सांगावे कौनापाशी ज्या दिवशी प्रगट करशी मृत्यू पावशी तत्काळ येणे परी तयासी सांगती श्री गुरु परियसा आले औदुंबराशी गंगानुज समागमे श्री गुरु निरूप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तस्थाना जाता जाणा निधान त्यासी लादले ज्ञानवंत झाला नर श्री गुरुचा नित्यानुचर धन्य धन्य पुत्र अखिलानंदे वर्तत असे भक्ती भावे श्री गुरुसी नमन करे प्रति दिवशी सेवा करी कलत्रेसी एक भावे करुण्या वर्तता एके दिवशी आली पौर्णिमा माघ मासी नमन करुण्या श्री गुरुसी विनय तसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नान प्रयाग थोरू म्हणून या सांगती द्विजगुरु क्षेत्र थोर काशीपुरा कैसे प्रयाग काशी स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो का आपण ज्ञातीहीन कृपा करणे स्वामी श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेशी प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळी असे मनोहर जरी पाहते प्रत्यक्ष कार दाविन तुझ चल आता बैसल होते व्याघ्रजनी मागे धरी जे दृढ करुणी मनोवेगे तक्षसनी गेले प्रयाग प्रातकाळी तेथ स्नान करून या गेले काशी मध्याग्नी विश्वनाथासी दाखवणे सेवेचे गेले गैसी ऐसे त्रिस्थळी आचरणे आले परतुनी अस्तमानी येणे परी ते स्थानी देखता झाला तो नर विश्व नाटकत्रे श्री गुरुमूर्ती प्रकट झाले असे कीर्ती श्री गुरुमुनी विचारती आता येथ गोप्य भावे ऐसिया परी ते स्थानी गुप्त झाले गुरुमुनी अमरेश्वरा ते पोचून निगत झाले ते वेळी श्री गुरु निघता ते धुनी आल्या गोष्ट योगिनी विनविती करून वचनी आम्हा ठेवून केवी जासी नित्य तुझ्या दर्शनासी तापत्रय हरती क्षणीसी अन्नपूर्णा तुम्हापासी केवी राहू स्वामी येणे परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तीसी भक्तवत्सल संतोषी दिल्लावर ते वेळी श्री गुरु म्हणती त्यासी सदा सोदंबराशी प्रकट जाणे पूर्वीसी स्थान आमची इतिसी असे तुम्ही राहावे औदुंबरी अमरापूर पश्चिम तिरी अन्नपूर्णा निर्धारी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर आम्हा स्थान हेची जाना प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत नमन कामना तोरी होय त्वरित तुम्ही त्याशी साह्य व्हावे तुम्हा सहित औदुंबर तुमच्या पादुका मनोहर पूजा करतीचे तत्पर मनकामना पूर्ती जाना तेथे असे अन्नपूर्णा नित्य करिता आराधना होय तेने होय कामना चतुर्विद्या पुरुषार्थ पाप विनाश काम्य तीर्थ सिद्ध तीर्थ स्नान करीते 7 वेळा स्थपन करीते तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्ष वांजेसी पुत्र होती 27 ब्रह्मात्यादी पापीनाशी स्नान मात्रे त्या तीर्थे सोम सूर्य ग्रहणेशी अमास्या संक्रमणेशी स्नान करिता भक्तीशी अनंत पुण्य देखा सोमवारी अमावस्येसी व्यक्तिपादादी पर्वणीशी स्नान करिता फळे कैसी एका श्रुती एकचित्त सुवर्ण शृंग रौप्य खुरेशी अलंकारोनी धेनुसी सहस्र कपिला ब्राह्मणासी सुर नदी दिरी दिले फळ असे भक्ती भावे करून अधिका अन्न हालिता ब्राह्मणा एका कोटी भोजन ब्राह्मण एका पुण्य असे परियसा औदुंबर वृक्षासहित जप करिता मन निर्माळे कोटी गुण फळे आगाळी होम केल्या ईशियाच्या रुद्र जपुन एकादशी करती पूजा मानस अतिरुद्र केले फळ सदृश्य एकेची पुण्य परियसा मंदगती प्रदक्षिणा करीते पावे अनंत पुण्या तदोपरी
वाजपेयी यज्ञ फळ असे पर्यसा नमन करिता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा 2 चारी करुण्या करणे नमस्कार कुष्ठ असे अतिहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देव समान होय देह दे ऐसे स्नान मनोहर सहज असे कल्पतरू म्हणून सांगते गुरु 64 योगिनी सी ऐसा निरूप घेऊन श्री गुरु निघाले तिथून जेथे होते गाणगा पुरभुवन भीमातिरी अनुपम विश्वरूप जगन्नाथ अखिला ठाय असे वसत औदंबरी प्रीतिबोध नित्य तेथे वसत असे गोप्य राहुने औदंबरी प्रगट रूपे गाणगापुरी राहिले श्री गुरु प्रीतिकारी प्रख्यात झाले परीसा सिद्ध म्हणे नाम धारकाशी श्री गुरु महिमा असे प्रगट झाले बहु अशी गाणगापुरी परीसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचित्र विस्तार भक्तिपूर्वक एकता नर लाभ चतुर्विष पुरुषार्थ श्री गुरुचित्र कामधेनु जो ऐकती भक्तजनो त्याचे घरी निदान सकाविष्टे पावती इति श्री गुरुचैत्रामृत कल्पवृक्ष औदुंबरी तीर्थ यक्षिणी योगिनी स्थापित आपले राहिले गुप्त तत्वे श्री गुरुचैत्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती ख्यानाय सिद्ध नाम धारक संवादे औदुंबर क्षेत्र वर्णन नाम 19 अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु संज्ञा 100 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।